खासदार साहेबांचं अभिनंदन। या निषेधाचा आम्ही अशा प्रकारे निषेध करतो की जो कोणी काल बोलले की त्यांची गाडी फोडतो काही म्हणतो, गाडी फोडायच्या अगोदर तर त्यांना या शिवसैनिकाला आधी खेटावं लागेल, नंतर गाडी फोडण्याचा प्रश्न येईल। आणि ते गाडी फोडायच्या आणि ह्याच्या गोष्टी करत जर असतील त्याला आम्ही समर्थ आहेत, साहेबापर्यंत जायची काही गरज नाही म्हणा, आधी इथं खेटायचं म्हणा। ज्या माणसानं खासदार साहेबांची यात्रा काढली त्याबद्दल आम्ही आज सर्व सोनपेठ मधले शिवसैनिक सर्वांनी मिळून आज दुधाचा राज्याभिषेक खासदार साहेबाचा केला। आणि त्यांना एकच एवढं सांगायचे, त्या लोकांना ज्या धमक्या दिल्यात की खासदार साहेबांची सोनपेठ तालुक्यामध्ये गाडी येऊ देणार नाही, तर आम्ही त्याला ठामपणे चॅलेंज देतो, तू खासदार साहेबाकडे जायच्या आधी आमच्या सोबत खेळ, आम्ही शिवसैनिक 100% तुझ्या खेळायला तयार आहे। आणि खासदार साहेबासोबत पूर्ण तालुका सोबत आहे। खासदार साहेबाला सगळ्यांनी मिळून आज पाठिंबा दिलाय। आणि राहिला विषय त्या चमच्याचा, त्या चमच्याला माझं ओपन चॅलेंज आहे, तुम्ही खिशात पैसे पडल्याशिवाय कोणालाही बोलत नाहीत, कोणाच्या विरोधात बोलायचं असलं तुमच्या खिशात पैसे पडल्याशिवाय बोलत नाहीत काय। आणि सगळ्यांनी मिळून आज खासदार साहेबाला पाठिंबा दिला। सर्व तालुका सोनपेठ तालुका सर्व खासदार साहेबाच्या सोबत आहे। काल जे उभाटा गटानं खासदार साहेबांच्या निषेधामध्ये एक मोर्चा काढला होता, येथे आता मोर्चा, त्या मोर्चाच्या विरोधामध्ये आम्ही आज साहेबांना ज्या ठिकाणी त्यांनी मोर्चा काढला त्या ठिकाणी दुधाभिषेक घातलेला आहे। आणि त्यांना एकच सांगतो, खासदार साहेबांनी जिल्ह्यामध्ये विकासाचे कामं केलेले तुम्हाला तोंड नाही सांगायला, एवढे कामं विकासाचे खासदार साहेबांनी केले आहेत, म्हणून तुम्ही असे बायासारखे धंदे करतात आणि खासदार साहेबाला निष्ठा शिकवतात। ज्यांनी साहेबाच्या निवडणुकीमध्ये विरोधात काम केलं त्या जिल्ह्याचं नेतृत्व करतात आणि त्या नेतृत्वाखाली तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवू नका। साहेबांना 35-40 वर्ष शिवसेनेमध्ये घातलेले आहेत आणि काल परवा पक्षामध्ये आलेले आम्हाला निष्ठा शिकवायची गरज नाही। खासदार निष्ठावंत आहेत, होते आणि राहणार, आणि बाळासाहेबांचा भगवा सदैव परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या पालिकेला म्हणून राहणार।